नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर मी आज करणार आहे दहीहंडीचा छोटासा ब्लॉग। आवाज तर येणार नाही आहे कारण तिथे डान्स वगैरे चालू आहे, तर तुम्ही कंटिन्यू करा। डान्स खूप छान छान मुली करणार आहेत आणि दहीहंडीला पण खूप मजा येणार आहे। तर तुम्ही नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करते, छोटे छोटे ब्लॉग व्हिडिओज घेणार आहे तिथे डान्स। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मजा येणार आहे। आमची नौटंकी बेबी ती पण डान्स करत होती, तिला पण खूप मजा आली, एन्जॉय केला। खूप टाईम झालेला कारण इथे 12:30 नंतरच दहीहंडी फोडतात, रात्री फोडतात कृष्ण जन्म झाल्याच्या नंतर। ह्याच ठिकाणी आमच्या एरियामध्ये 2 दहीहंड्या होत्या। हे द्वारकाधीश मित्र मंडळ एवढे छान पद्धतीने थर लावलेले, कोणी 8 थर, 5 थर, 7 थर असे वेगळे वेगळे, आणि एकदम सेफली केलेलं आहे। काळजीपूर्वक सगळ्यांनी प्रॅक्टिस करत असतात। 2-4 महिन्यापासून यांची प्रॅक्टिस चालू असते। खूप छान पद्धतीने केलेलं आहे बघा। 5 थराची सलामी लावली आहे, किती छान, वाव। आणि आता दहीहंडी फोडायची वेळ झालेली आहे। सुंदर पद्धतीने सलामी गिरीशाचा डान्स बघा, सुंदर नाचते, धमाल मस्ती करत आहे। चला तर आता दहीहंडी फोडतात, तयारी चालू आहे इथे। 5 थरांमध्ये दहीहंडी फुटणार आहे। हे रात्री फोडतात कारण यांना पण दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं। अशाच पद्धतीने दुसरी दहीहंडी याच ठिकाणी फोडलेली आहे, मस्त मजा आलेली आहे। देत राहा फ्रेंड्स, माझे ब्लॉग कसे वाटत आहेत, काय चुका होत आहेत आपण मला जरा सांगत जा कमेंट्समध्ये। सर्वांना विनंती आहे की आतमध्ये यायचं आहे। आपल्या नाट्याच्या वतीने कुठलाही होळीचा लागला झाली पाहिजे याच्यावर बनवून घ्यायचे। सुंदर असा 5 थरांचा बनवला असेल, तुला पट्टीचा प्रवासाला